श्री स्वामी समर्थ माझी यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। बघा, आज गॅलरीमध्ये खूप सुंदर फुलं उमललेली होती। म्हटलं चला व्हिडिओ काढून घेऊया। व्हिडिओ काढत असताना माझं लक्ष गोकर्णीच्या वेलीकडे गेले आणि तिथे पक्ष्यांनी खूप सुंदर घरटं बनवलेलं होतं। बघूनच मन प्रसन्न झालं आणि तिथे पक्ष्यांचा पण खूप सुंदर आवाज येत होता। संध्याकाळची वेळ होती। दिवाबत्ती करून घेतली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागले। आज वरण भात वांग्याचं भरीत करूया म्हटलं। त्यामुळे मी वांगी स्वच्छ धुवून गॅसवर भाजायला ठेवली। वांगी स्वच्छ धुवून गॅसवर भाजायला ठेवली। त्यानंतर वांगी काढून घेतली आणि ती नीट साफ करून घेतली। गावाकडे होतो तेव्हा वांगी चुलीवर भाजायचो आणि त्याची चव खूप सुंदर लागायची, पण इथे आपल्याला गॅसवरच भाजावी लागतात। वांगी नीट साफ करून ती बघून घ्यायची, कारण बऱ्याचदा ती आतमध्ये किडलेली असतात, त्यामुळे नीट स्वच्छ करून ती करून घ्यायची। त्यानंतर कढईमध्ये मी मोहरी, जिरं, लसूण टाकून घेतला आणि त्यानंतर लसूण छान परतवून झालं की त्यामध्ये कांदा घालून घेतला। कांदाही नीट परतून घ्यायचा, नाहीतर ती कचवट चव चांगली लागत नाही। कांदा परतून झालं की त्यात हळद, लाल तिखट घालून ते नीट परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपली सोललेली वांगी घातली आणि चवीनुसार मीठ घातलं। आपलं भरीत तयार आहे। त्यानंतर मी वरणाला फोडणी देऊन घेतली आणि पोळ्या करून घेतल्या आणि सर्वांना जेवायला वाढलं। दिवसभरामध्ये एकत्र जेवायला होत नाही, म्हणून आम्ही संध्याकाळची वेळ तरी अशी ठेवली आहे की जेणेकरून सगळे संध्याकाळी एकत्र जेवतील। तुमच्याकडे कशी पद्धत आहे भरीत बनवण्याची कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।